हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व छान मस्त मजेत असाल. तर आज आहे वेनसडे आणि मी आज घरी आहे. ॲक्च्युली म्हणजे मंडे ट्यूजडेला ही सुट्टी होती, बट आज मी मुद्दामून कामावर नाही गेली बिकॉज आय एम नॉट अ बिट वेल. तर म्हटलं आज थोडासा आराम करू, काय होतं आणि वेदर पण चांगलं तर होत चाललं आहे. बट डे बाय डे म्हणजे भरपूर चेंजेस होते त्यामध्ये. मध्येच थंड असतं, तर मध्येच पाऊस पडतो, तर मध्येच ऊन पडतं. इकडे काय चाललं आहे काय समजत पण नाही नीट. आणि सध्या मी आहे माझ्या गार्डनमध्ये. म्हटलं तुमच्या सर्वांना एक थोडीशी अपडेट देऊ, कारण की जो लास्ट ब्लॉग टाकला त्याच्यामध्ये गार्डन पाहून माझी मम्मी म्हटली, अगं गार्डनचं काय चालू आहे तुझ्या, सगळे रोजेस कापले वगैरे हे ते बोलत होती. तर म्हटलं आज तुमच्या सर्वांना गार्डनची अपडेट्स देऊ आणि एक खूप खास गोष्ट दाखवायची. ती खास गोष्ट काय आहे हे तुम्हाला ब्लॉगचं टायटल बघून समजलंच असेल. लवकरच मी ते दाखवते आणि जस्ट तुम्हाला थोडंसं गार्डनचं अपडेट देते. तर गार्डनचं कुठून स्टार्ट करूया आपण. तर गार्डनचा हा असा काही व्ह्यू दिसेल तुम्हाला. तर लेट्स स्टार्ट विथ दिस. जसं तुम्ही पाहिलं असेल माझ्या व्लॉगमध्ये, मी इकडे लास्ट टाइम झाडं लावली होती, इकडे झाडं लावली होती भरपूर. तर आणि इकडे पण माझे रोजेस होते. पण जो आमचा लँडलॉर्ड आहे तो असाच म्हटला की म्हणजे ग्रासवरती झाडं लावू नका, तो साईडला मला स्पेस करून देणार आहे टू ग्रो माय प्लांट्स. तर बघू, माझा विचार तर आहे लवकरच म्हणजे स्टार्ट करायचे. आणि कोणते प्लांट्स लावू हेही मला सांगा, जर काही सजेशन असतील तर. मी एक क्विक अपडेट देते कोणते कोणते प्लांट जे मी लास्ट विंटरमध्ये लावले होते किंवा लास्ट समरमध्ये लावले, स्टील ते आहेत. तर इथे आपण पाहू शकतात. तर इकडे हा लसूण आलाय. तर हा 1 आहे, 2, 3, हा 4 आणि हा 5 आणि इथे पण आहेत काय, हे 6, 7, 8 लसूण आहेत. इकडे रोजेस तर पूर्ण कट केलेत त्यांनी. पाहू शकता इकडे गार्डनमध्ये पूर्ण वीड आलाय असं हे. आणि इकडे यायचं म्हटलं तर इथेही मस्तपैकी छान सोलार बल्ब्स आहेत जे रात्री मस्तपैकी चमकतात. इथे काहीतरी कुसलं वाटतं. मस्तपैकी सोलार बल्ब्स आहेत, रात्रीमध्ये हे छान ब्लूम होतात. इकडे हे जे दिसत आहे तुम्हाला, हे 1, इथे 2, 3, 4, 5 ते जे आहे ते आहेत लसूण, पण त्यापैकी हा हेल्दी आहे. आणि हे जे इकडे दिसत आहेत तर हे आहे कॅरेट्स. आणि त्याच्या मागे हे जे दिसत आहेत हे ॲक्च्युली माझे घरातले इनहाऊस बॅम्बू प्लांट्स होते. ते माझ्या चुकीने मी त्यांना बाहेर ठेवले आणि ते खराबच होत चालले होते. सो म्हटलं यांना बाहेरच टाकून देऊ, जे व्हायचं ते होईल. इथे काही नाही, हे कॉम्पोस्ट बनायला ठेवलं आहे. बाकी त्या साईडला सगळं साफसफाई करून ठेवलं आहे. हां, तर इकडे भरपूर पोलन आलं आहे. हे जे पाहू शकतात व्हाईट, दिस इज कॉल्ड पोलन, क्वाईट ॲलर्जिक. आणि इकडे इकडे पण हा आहे लसूण. हे काही लसूणच्या पाकळ्या आहेत इकडे. आणि हा आहे बटाटा. आणि हा लसूण तर मेला असं वाटतं मला. थोडीशी माती टाकू. गार्डन नंतरचे हात. त्यानंतर इथेही आहे, हा आहे बटाटा. त्याला भरपूर पानं आली होती, ती छाटली आहेत पूर्ण. इकडे पण आहे पोटॅटोज विच आर ग्रोइंग व्हेरी नाईसली. आणि मला वाटतंय थोडेसे जे मुळं झाकली पाहिजेत. आणि हा जो काही छोटा छोटा दिसतोय तो आहे लसूण. इथेही लसूण आहे. आणि ह्यामध्ये इथे जे दिसतंय या ज्या पाती आहेत छानपैकी, तोही पूर्ण लसूण आहे. मला वाटतं ही पात खराब झाली आहे. हा पूर्ण लसूण उगतो इकडे. आणि हे काही बॅम्बू स्टिक्स. आणि इथे जे काही दिसते तुम्हाला, हे तर म्हणजे माझ्या गार्डन मधलीच घरामधली कांदी होती, ती लावलेली आणि मस्तपैकी उगले ते. आणि यांना मे बी आपण
हार्वेस्ट करू नेक्स्ट वीकमध्ये. मस्तपैकी पात आली इकडे. आणि जे सगळ्यात मला इंटरेस्टिंग दाखवायचं आहे, ज्याची तुमच्या सर्वांना आतुरतेने वाट आहे, टाइम न वेस्ट करता दाखवते मी तुम्हाला. तर सर्वात आधी तर हे माझे जिन्सेंगचं प्लांट आहे, बोन्साई. अम्माईला बोन्साई खूप आवडतात, सो मी हे घेतलं होतं. आणि ही आहे तुळस माझी. तर मम्मीने मला इंडियावरून मंजुळा दिल्या होत्या आणि गार्डनमधली माती घेऊन काही असंच लावल्या होत्या. अँड टू माय सरप्राईज आता यामध्ये ही पाहू शकतात 2-2 पानंही फुटायला लागलेत. यामधले किती तुळस आणि ही आहे कोथिंबीर. एक कोणता तरी धना राहिला होता. यामधल्या किती तुळस येत आहेत ना, आय डोंट नो, बट आय विल ट्राय माय बेस्ट. हा असाच फर्स्ट अटेम्प्ट केला होता. आणि याची कशी नेक्स्ट काळजी घेऊ हे मला सांगा. तर असं बोलतात ना की म्हणजे जर तुम्ही प्लांटशी बोलतात वगैरे तर दे रिस्पॉन्ड व्हेरी वेल. तर मी रोज येते माझ्या घरी, म्हणजे घरी मी जेव्हा येते कामावरून, मी ह्याला हळूच पाणी टाकते, मस्तपैकी ह्याला सनलाईट देते रोज. अँड हे माझं आहे जिन्सेंगचं आहे. हे इन हाऊस प्लांट आहे, याला एवढं ऊन लागत नाही, बट स्टील याला वॉर्म भेटण्यासाठी मँडीने जो आम्हाला एक छोटासा लॅम्प दिलाय त्याचं लाईट लावत असते आणि याला साईडला ठेवते की याला वॉर्म भेटतं. आणि आय एम सो एक्सायटेड फॉर तुळस. म्हणजे माझी खूप इच्छा आहे की घरामध्ये तुळस असलीच पाहिजे, नो मॅटर वॉट. तर लावली तर हे किती तुळस येते, काय होते आणि ह्याला कसं मी इकडे ग्रो करू. कारण की आम्हाला सन फक्त हार्डली 3 months भेटतो, मॅक्सिमम 3 to 4 months. आफ्टर दॅट इट्स व्हेरी डिफिकल्ट. तर कसं ह्याला काय ठेवू प्लीज मला सजेस्ट करा आणि नक्की मी ह्याचंही अपडेट देत राहील. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.